स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एसटी महामंडळानं गावागावात शिबिरं आयोजित करावीत आणि ग्रामीण भागात स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्रांची संख्या वाढवावी अशा मागण्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडे केल्या आहेत। मागण्यांचं निवेदन एसटीच्या कोल्हापूर विभाग नियंत्रक वृषाली भोसले यांच्याकडे देण्यात आलं। एसटी महामंडळानं सवलतीच्या प्रवासासाठी महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य केलंय। परंतु हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून गाव पातळीवर कोणतीच सोय केलेली नाही। त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। यावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली। स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गावागावात शिबिरं आयोजित करावीत, ग्रामीण भागात स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्रांची संख्या वाढवावी अशा मागण्यांचं निवेदन एसटीच्या कोल्हापूर विभाग नियंत्रक वृषाली भोसले यांच्याकडे देण्यात आलं। सरकारनं केलेली स्मार्ट कार्डची घोषणा ही केवळ हवेतच आहे। या योजनेची अंमलबजावणी कधी करणार असा सवाल पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी उपस्थित केलाय। म्हणजे जी सवलतीचा पास म्हणजे त्या 13-14 वर्षाच्या वरील सर्व मुली आणि महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा पास म्हणजे निम्म अर्ध तिकिटामध्ये तुम्ही प्रवास करू शकता। ही शासनानं घोषणा केली आहे, ही घोषणा हवेतच आहे, त्याची अंमलबजावणीच नाही। इथं बघितलं तर सकाळी 6 वाजल्यापासून वयस्कर लोक मुली अगदी गर्दी करून उभारतात आणि ते म्हणतात की 100 लोक आम्ही जवळजवळ इथं मशीन दिल्या त्या जिल्ह्यासाठी, पण तिची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ना। ही जर योजना शासनानं गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी जर केली असेल, तिची अंमलबजावणी गाव पातळीवर करा ना। ग्रामपंचायतमध्ये जावा, पाणी पुरवठ्यात जावा, सोसायटीत जावा, आशा वर्कर्स असतील त्यांना भेटा, महाविद्यालयात जावा आणि ही जी शासनाची योजना आहे त्याचा फायदा गोरगरीब आणि महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हायला पाहिजे ना। नुसती तर ही एसीत बसणार, ते तिकडनं मंत्रालयातून घोषणा करणार आणि भाजप सरकार हे सगळ्या पोकळ घोषणा करत आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यासाठी आज आम्ही सांगितलं की तात्काळ तुम्ही ही योजना गाव पातळीवर राबवा, अन्यथा आम्ही इथं फलक लावणार की ही बोगस योजना आहे म्हणून आणि येऊन दंगा करणार, अशा पद्धतीने आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे। निवेदन देतेवेळी पक्षाचे उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, सुनील पारपानी, दत्ता फराकटे आदी उपस्थित होते।